नमस्कार, आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शालार्थ आयडी प्रकरणातील मूळ तपास अधिकारी बदलल्याने तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची पुन्हा तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी ते पोलीस आयुक्तांकडे करणार आहेत. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत शालार्थ आयडी प्रकरण तडीस नेणारच असा निर्धार डॉक्टर साळुंखे यांनी व्यक्त केला. तर विषय आपला जो आहे तो बनावट शालार्थ आयडी प्रकरण जे आपलं चाललेलं आहे. तर या बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये काल अत्यंत दुर्दैव घटना घडली. घडवण्याने ती घडवली, हरकत नाही. ती घटना अशी की या प्रकरणात पोलीस प्रशासन जे आहे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं, तर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे ओरिजिनल सिंघम अधिकारी, मी जे प्रत्येक वेळेस बोलत असतो, माननीय रामदासजी शेळके साहेब, तर या शेळके साहेबांना काल या केसमधून काढलं. हे अत्यंत दुर्दैव आहे, खूप वाईट आहे. म्हणजे मला अक्षरशः इतकं गिल्ट फील झालं, इतकं वाईट वाटलं की त्या गोष्टीवरती आंदोलन करण्याचा पवित्रा हा आम्ही सरांनी मिळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सरकारला आम्ही अल्टिमेटम देणार आहोत. मी सोमवारी सीपींची भेट घेणार आहे संदीप कर्णिक साहेबांची, आणि संदीप कर्णिक साहेबांना 2 दिवसाचा अल्टिमेटम देणार आहे. 2 दिवसाच्या आत रामदास शेळकेंना जर परत पूर्वपदावरती घेतलं नाही तर मग नाईलाज असतो आम्हाला आंदोलन करावं लागेल. त्या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार जर घडला तर त्याला सर्वस्व जबाबदार हे नाशिक आर्थिक गुन्हे शाखा प्लस आयुक्त साहेब प्लस राज्याचे. ॲक्च्युली एक अजून दुसरी गोष्ट महत्त्वाची आपल्याला सांगू इच्छितो. हा पहिला मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा की मी हे प्रकरण हाताळत असताना बऱ्याच सांगोट्या मांगोट्या तांगोट्या लोकांना असं वाटतं आहे की पंकज साळुंखे या प्रकरणातून पैसा कमवतो आहे. पंकज साळुंखे या प्रकरणातून करोडो रुपयांची कमाई करतो आहे आणि त्याच्यामुळे करोडो रुपयांची कमाई करतो आहे. आणि पंकज साळुंखे, ज्यांच्याकडून पंकज साळुंखेला पैसे भेटले नाही, पंकज साळुंखे त्यांच्या विरोधात त्याची भूमिका मांडतोय. अरे मित्रांनो, अरे बाबांनो, जे अर्धबुद्धीचे, काही अर्ध नग्न बुद्धीचे लोक सुद्धा आहेत की जे देशी पितात, जे काही विदेशी पितात आणि ते खुशाल चर्चा करतात. या बिनबुडाच्या लोकांना लाजा वाटायला पाहिजे. अरे शालेय शिक्षण विभाग हा जो आहे, इथून विद्यार्थी घडतो, आपली भावी पिढी घडते. आणि या गोष्टीला तुम्ही जर अशा पद्धतीचं वळण देत असणार, मी लढतोय ना, तुम्ही मला कोणी साथ नका देऊ, मला कोणाच्या साथीची गरज सुद्धा नाही, पण मी जर निपक्षपणे लढतोय तर उगाचच बदनामी तरी करू नका. आता त्यातलाच एक दादांत बेवडा मुंगूस, जबाबदारीने बोलतो मी, एकदम बेवडा मुंगूस, की त्या मुंगूस म्हणजे मुंगूसला सुद्धा मी अपमान करतोय, माफ करा मला, तो त्या लायकीचं सुद्धा नाही आहे. तर त्या व्यक्तीने माझ्या सोशल मीडियामध्ये जर बघितलं तर आज हजारो लाखोंच्या पटीत आज लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून. जर तुम्ही जर कमेंट्स वाचल्या आज माझ्या प्रत्येक पोस्टच्या कालच्या, त्यात तुम्हाला समजेल काही बहादरांनी त्याच्यामध्ये सुद्धा आक्षेप घेतला. आणि आक्षेप घेऊन मग त्या कलाकाराने ज्या काही पोस्ट केल्या, तर त्या पोस्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. आता पहिली जी पोस्ट केली की त्या एका पंकज साळुंखे व त्याच्या गँगपासून सावध राहा, त्याची व त्याच्या गँगची मी आज संबंधित कार्यालयाकडे तक्रार केली आहे. त्याची व त्याच्या गँगची संबंधित कार्यालयाकडे तक्रार केली आहे. आता कोणती तक्रार केली बाबा? आता हा दुसरा सांगतो, दुसरी पोस्ट करतो की पंकज साळुंखे FB वरून गायब झालाय. आजही माझं अकाउंट FB वर चालू आहे, सगळेजण बघू शकतात. त्याच्यानंतर ते म्हणतात, आमचे परम मित्र तरुण गर्जनाचे संपादक, की तरुण गर्जनावाला कोणीतरी कोळी आहे,
तो रोज कुणाच्या नावाने पेज म्हणून त्यांना ब्लॅकमेलिंग करून राहिला. त्यांची ऑडिओ क्लिप पण आमच्याकडे, आमच्या मित्राकडे ही तपासी अधिकारी जे शेळके साहेब आहेत त्यांच्याबद्दल घाण बोललेला आहे. म्हणजे हे कुठे घाण बोलले? त्याच्यानंतर चौथी पोस्ट करतो, पंकज साळुंखे भोई आणि ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते, की जे माझ्यासोबत नेहमी असतात, सुनील नानाभाई जैन म्हणून बेटाचे आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये इतर यांच्या कुंडल्या आज दिलेल्या आहेत. मी आज भेटलो शेळके साहेब व मिटके साहेबांना. पंकज साळुंखे व त्यांच्या चांडाळ चौकडीचे सगळे पुरावे सादर केलेत. पंकज साळुंखेवर व चौकडीवर लवकरच गुन्हा दाखल करणार आहेत. तरुण गर्जनांना पत्रकार परिषद, एका महिन्यात 96 लाख रुपये गोळा केले. आणि त्याच्यानंतर हा वैभवनगरला तुझे संबंध काय? त्याच्यानंतर नगावचे 13 लाख रुपये घेऊन फरार झाला. या बाबतीमध्ये मी सांगू इच्छितो. तर या गोष्टी करता 18 एप्रिल 2026 रोजी हायकोर्टात मी ज्यावेळेस पहिल्यांदा इंटरव्हेन्शन दाखल केलं, ते इंटरव्हेन्शन दाखल केल्यानंतर एक वकील महोदय होते, जे संबंधित पक्षकार होते, जे आरोपी आहेत आज बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये, तर यांचे 15 वकील महोदय त्या बेंचमध्ये समोर उभे होते. तर एका वकील महोदयाने पंकज साळुंखे इज द ब्लॅकमेलर असं घोषित केलं. त्या गोष्टीला मान्य उच्च न्यायालय मुंबई रवींद्र घुगे साहेबांनी ऑर्डरमध्ये मेन्शन केलं. आणि रवींद्र घुगे साहेबांनी स्वतः न्यायाधीश महोदयांनी सरकारला आदेश केले की पंकज साळुंखेचीच काय, तर या संदर्भात पंकज साळुंखेंची वस्तुनिष्ठ सगळी कुंडली बाहेर माझ्यासमोर मांडावी. तर या बाबतीमध्ये सरकार पक्षाने सगळं परिपूर्ण चौकशी केली. आणि चौकशी केल्यानंतर तब्बल यांनी नुसती महाराष्ट्रातूनच पंकज साळुंखे नेमका कोण आहे तर याची माहिती नाही घेतली, तर संपूर्ण भारत देशातून पंकज साळुंखेवर किती गुन्हे दाखल आहेत, किती एनसी दाखल आहेत याबाबत माहिती घेतली. परंतु यांना काही मिळालंच नाही. असं काही नाहीये. मला जर सुप्रीम हायकोर्टाने जर मला निर्दोष करार दिला आणि याच्यासारखे हे सोंगटे मांगटे मुख्य बैरे हे सांगतात की पंकज साळुंखेवर 16 केसेस आहेत, खुल्ला आव्हान आहे माझं. पंकज साळुंखेवर ज्याने मला दाखवून द्यावं, माझ्यावर एक गुन्हा माझ्यावरती नोंद असेल तर त्याला मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईन. खुल्ला आव्हान माझं. आणि नसेल तर मग आता मी तर माझ्या पुढची जी भूमिका आहे ती माझी भूमिका जी तटस्थ राहणारच आहे. परंतु याच्यामध्ये अजून जे मला धमकीचे फोन कॉल्स येत आहेत या प्रकरणामध्ये, शेळके साहेबांचं जे बाजूला केलं या केसमध्येच, तर कालपासून मला वेगवेगळ्या धमक्या येणं चालू झालेलं आहे. तर याच्यामध्ये मला गृहमंत्री महोदयांना विनंती करायची आहे की मला आणि माझ्या कुटुंबाला, शिवाय या प्रकरणातले जे दुसरे माझे सहकारी आहेत संतोषदादा भोई यांना देखील आम्हाला पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, या बाबतीत विनंती करण्यासाठी आज आपल्या सर्वांच्या माध्यमांसमोर मी इथे जमलेलो आहे. माझ्या जीवनामध्ये खूप मोठा निर्णय घेणार. तसं मी माझ्या मोठ्या भावाच्या कुठला निर्णय घेत नाही, कारण की ते माझ्या वडिलांच्या ऐकून घ्या. लाईफमध्ये सर्वांना प्रॉब्लेम असतात. कोणाला काय प्रॉब्लेम होतो, मला पण प्रॉब्लेम आहे. माझा परिवार माझ्यावरती खूप प्रेम करतो. माझी आई, माझे मोठे भाऊ, माझी माईसाई, माझी गायत्री आणि माझा छोटासा बेटा असं दादा करतो दादा. मित्रांनो, मला खूप जागायचं होतं, खूप फिरायचं होतं, पण जीवनामध्ये काही अडचणी येतात. एक परशुराम पाकडे म्हणून नावाचा एक व्यक्ती आणि एक वासकडीच्या मुजगीर झाली, तीच पडायला ड्युटी येते. त्या दोघांनी माझ्याकडनं 5 लाख घेतली. मी
व्याजूने काढले. मोठ्या भावाला नोकरी लावून देतो असं आम्हीच दाखवून 4-5 वर्ष झाले त्या गोष्टीला पैसे देत नाही. ते मला खूप टॉर्चर करत आहेत. माझा परिवार खूप मागा राहिला त्यांच्यामुळे. आज ही जी परिस्थिती आणली या लोकांनी आणली, तर माझी विनंती आहे त्यांना माझ्या परिवाराला जो माझा पैसा आहे तो परत मिळावा, एवढीच एक विनंती आहे. हा माझा लास्ट व्हिडिओ आहे. सर्व मला मिस करतील ही अपेक्षा करतो मी. आवर फ्रेंड. कौटुंबिक माझा वादविवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला, केला यांच्याच पैकी लोकांनी केला आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन हे मला ब्लॅकमेल करतायत. मी स्वतः सांगतो, तुमचा वैयक्तिक व्हिडिओ आहे. माझ्या कुटुंबाचा आज माझं कोर्ट मॅटर चालू येते, त्या बाबतीत माझं कोर्ट मॅटर सुरू आहे. त्या व्हिडिओमध्ये जी बाई होती ही माझी तत्कालीन पत्नी होती. तिने माझा तो व्हिडिओ तयार केलेला होता, जाणीवपूर्वक तयार केलेला होता. ते कॅरेक्टर सुद्धा माझ्या जीवनामध्ये मला अपंग युनिट प्रकरणामध्ये दाबण्यासाठीच माझ्या जीवनात मला पाठवण्यात आलेलं होतं. त्याचे सबळ पुरावे मी मान्य न्यायालयात सादर केलेले आहेत. आजही ते प्रकरण जे आहे ते कौटुंबिक पार्श्वभूमीचं प्रकरण आहे. आता वास्तव बघायला गेलं त्या प्रकरणाला धरून मला ब्लॅकमेल तुम्ही का करतायत? तुमचा दम नाही का? आहे माझं प्रकरण आहे, छाती ठोक सांगतो. कौटुंबिक विषय तो माझ्या क्लिप तुम्ही व्हायरल करतात, करा. एक नाही तर सगळ्या ठिकाणी व्हायरल झालेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये खुद्द सुप्रियाताई सुळे, खुद्द शरदचंद्रजी पवार साहेब, खुद्द रामदासजी आठवले साहेब, उदयनराजे भोसले, संभाजीराजे महाराज यांनी पण चांगल्या पद्धतीने बघितलेल्या आहेत त्या क्लिप. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.